हो, मला माहिती आहे. मी ही रेसिपी बनवण्यासाठी थोडी लेट झालेली आहे. हो, ट्रेंडिंग आहे माहिती आहे, पण ठीक आहे ना, करून घेते आता. व्हायरल झालेली आहे आणि खूप सोपी आहे. काय नाही, फक्त आधी प्रीमिक्स बनवून घेऊया. त्याच्यासाठी इथं मी बदाम, काजू, पिस्ता आणि साखर मिक्सरमधून बारीक करून घेतलेली आहे. प्रीमिक्स तर रेडी झालं. आता दूध गरम करायला ठेवूया. त्याच्यासाठी तर कढईत मी 1 लिटर दूध गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे. आता हे एवढं उकळायचं आहे आपल्याला की पूर्ण ते अर्ध झालं पाहिजे. हां, पण अधूनमधून ढवळत राहायचं, नाहीतर खालून करपायला चालू होईल. दूध आटलं की त्याच्यामध्ये दूध पावडर आणि केलेलं प्रीमिक्स टाकायचं. त्याचबरोबर आपल्याला केशर टाकायचं. तर केशर हे ऑप्शनल आहे, तुम्ही टाकू शकता किंवा स्किप करू शकता. आणि एक परत 5 मिनिटं शिजवून घ्यायचं. व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे त्याची थिक कन्सिस्टन्सी झाली पाहिजे आणि मिश्रण थंड करून घ्यायचं. थंड करणं गरजेचं आहे, नाही तर आईस क्रिस्टल तयार होतील. आता इथे आपण एका मिश्रणामध्ये 2 टाईपच्या कुल्फी बनवणार आहोत. हो, बेस सेमच आहे, फक्त आपण मँगोमध्ये एक भरलेली आहे आणि दुसरी आहे ते पेपर ग्लासमध्ये भरलेली आहे. हां, पण झाकण दोन्हीला पण असलं पाहिजे, नाहीतर काय होईल की आईस क्रिस्टल तयार होतील. या सर्व ग्लासमध्ये भरून देखील थोडंसं मिश्रण राहिलेलं मी ते ग्लासमध्ये काढलेलं आहे. त्याला देखील ॲल्युमिनियम फॉईल लावून कव्हर करून घेतलं आणि पूर्ण रात्र हे थंड करून घ्यायचं आहे आपल्याला. आणि मग आपल्या एकाच बेसमध्ये 3 वेगवेगळ्या प्रकारच्या कुल्फीज तयार झालेल्या आहेत. काही नाही, ते सेमच आहे. हां, पण मला ह्याच्यामध्ये सर्वात जास्त मँगो कुल्फी आवडली. खूप सुंदर लागत होती. का व्हायरल आहे ना, हे खाल्ल्यावर कळालं. म्हणूनच मी म्हणते तुम्ही सुद्धा ही रेसिपी करून बघा. त्याच्यासाठी मी इन्ग्रेडियंट विथ मेजरमेंट लिस्ट खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते किंवा कमेंटमध्ये पिन करून ठेवते. नक्की तुम्ही बघा आणि कशी वाटली रेसिपी सांगायला मला विसरू नका. आणि त्याचप्रमाणे तुम्ही व्हिडिओ बघता पण लाईक करत नाही, प्लीज लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि फॉलोसुद्धा करा.